नमस्कार. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे, पण SID, SAI, किम, NFO अरे बापरे! ही नावं ऐकूनच डोकं भणभणायला लागते नाही का? असं वाटतं की हे सगळं समजून घेणं म्हणजे काहीतरी रॉकेट सायन्सच आहे. पण काळजी करू नका. आज आपण ही सगळी सिक्रेट कागदपत्र अगदी सोप्या भाषेत, एकदम सोप्या पद्धतीने उलगडणार आहोत. आणि हो, असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. बऱ्याचदा गुंतवणूकदारांना हेच वाटतं. ही सगळी कागदपत्र, त्यातली ती किचकट भाषा बघूनच अनेक जण गुंतवणुकीचा विचारच सोडून देतात. त्यांना वाटतं की अरे, हे आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे. आणि खरं सांगायचं तर पहिल्यांदा पाहिल्यावर हे असंच काहीतरी दिसतं. कायद्याच्या आणि फायनान्सच्या शब्दांचा नुसता भडीमार बघूनच चक्कर येते. पण थांबा, ही डोकेदुखी थांबवण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे. आणि तो मार्ग समजून घेण्यासाठी आपण एक गमतीशीर उदाहरण वापरणार आहोत. चला, यात खोलवर जाऊया. विचार करा की एक नवीन स्मार्टफोन विकत घेतला आहे. ज्याप्रमाणे नवीन फोन घेताना काही गोष्टी तपासल्या जातात, अगदी तसंच म्युच्युअल फंड समजून घेणं सोपं आहे. आज आपला स्मार्टफोनच आपल्याला म्युच्युअल फंड शिकवणार आहे. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया NFO पासून. NFO म्हणजे न्यू फंड ऑफर. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे एखाद्या नव्या स्मार्टफोनचं ग्रँड लॉन्चिंग इव्हेंट. जसं एखादी कंपनी बाजारात नवीन फोन आणते, तसंच ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे AMC बाजारात एक नवीन म्युच्युअल फंड स्कीम आणते आणि पहिल्यांदाच लोकांना त्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. त्यालाच NFO म्हणतात. मग हा नवीन फंड बाजारात येतो कसा? त्याची पण एक प्रोसेस आहे. सगळ्यात आधी AMC एक नवीन स्कीमची कल्पना ठरवते. मग त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र तयार करून ट्रस्टींकडून मंजूर करून घेतली जातात. ही कागदपत्र सेबीकडे तपासणीसाठी पाठवली जातात आणि एकदा का सेबीकडून हिरवा कंदील मिळाला की मग हा NFO सर्वांसाठी खुला होतो. आता या लॉन्च इव्हेंटच्या 3 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवायलाच पाहिजेत. पहिली, NFO ओपन डेट म्हणजे या दिवसापासून गुंतवणूक सुरू करता येते. दुसरी, NFO क्लोज डेट गुंतवणुकीचा शेवटचा दिवस. आणि तिसरी, स्कीम रिओपनिंग डेट म्हणजे या दिवसानंतर रोजच्या NAV म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यूवर युनिट्सची खरेदी विक्री पुन्हा सुरू होते. ओके, तर NFO कळला. आता वळूया त्या 3 सिक्रेट डॉक्युमेंट्सकडे. SID, SAI आणि KIM. घाबरू नका, आपल्या स्मार्टफोनच्या भाषेत हे एकदम सोपं आहे. बघा, SID म्हणजे आपल्या फोनचं डिटेलमधलं युजर मॅन्युअल. SAI म्हणजे तो फोन बनवणाऱ्या कंपनीबद्दलची माहिती. आणि KIM ते म्हणजे फोनच्या बॉक्समध्ये येणारं छोटंसं पण सगळ्यात कामाचं क्विक स्टार्ट गाईड. आहे की नाही सोपं? चला, आता एकेका डॉक्युमेंटला जरा जवळून बघूया. पहिलं आहे SID म्हणजे स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट. हे आहे आपल्या म्युच्युअल फंडचं डिटेलमधलं युजर मॅन्युअल. म्हणजे या स्कीमबद्दलची A to Z माहिती इथेच मिळते. मग या युजर मॅन्युअलमध्ये नक्की असतं तरी काय? तर बघा, फंडाचं ध्येय काय आहे, आपले पैसे कुठे कुठे गुंतवले जाणार आहेत, गुंतवणुकीत धोका किती आहे, फंड मॅनेजर कोण आहे, कोणते खर्च लागतील आणि एक गुंतवणूकदार म्हणून आपले हक्क काय आहेत, ही सगळीच्या सगळी माहिती सिपमध्ये सापडते, अगदी आपल्या फोनच्या स्पेसिफिकेशनसारखं. आणि या युजर मॅन्युअलमधलं एक सगळ्यात महत्त्वाचं पान म्हणजे सेबीने तयार केलेलं प्रॉडक्ट लेबल. हे लेबल एका नजरेत फंडाची कुंडली सांगतं. हे आहे रिस्कोमीटर. एकदम सोपं आहे. निळा रंग म्हणजे कमी धोका, पिवळा म्हणजे मध्यम आणि तपकिरी म्हणजे जास्त धोका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कोणतीही गुंतवणूक करण्याआधी हा मीटर नक्की तपासायचा, कारण यावरूनच कळतं की ही स्कीम आपल्यासाठी योग्य आहे की नाही. चला, पुढच्या डॉक्युमेंटकडे जाऊया. आता आहे SAI म्हणजे स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन. एक गोष्ट लक्षात घ्या, हे स्कीमबद्दल नाही, तर ती स्कीम चालवणाऱ्या कंपनीबद्दल आहे. म्हणजे आपल्या फोनच्या कंपनीबद्दलची माहिती. यात AMC आणि तिचे ट्रस्टीज, त्यांचे डायरेक्टर्स, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचं निवारण कसं होतं आणि कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, ही सगळी माहिती असते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, एका फंड हाऊसच्या सगळ्या स्कीम्ससाठी एकच SAI असतं. आणि आता येतो हिरो, सगळ्यात महत्त्वाचा आणि उपयोगी डॉक्युमेंट KIM म्हणजेच की इन्फॉर्मेशन मेमोरँडम. हे आहे आपलं क्विक स्टार्ट गाईड. जसं आपण नवीन फोन हातात आल्यावर सगळं मॅन्युअल नाही वाचत बसत, आधी क्विक स्टार्ट गाईड बघतो ना, अगदी तसंच गुंतवणुकीपूर्वी KIM वाचणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे इतकं महत्त्वाचं काय? कारण सेबीचा नियमच आहे की प्रत्येक ॲप्लिकेशन फॉर्म सोबत KIM दिलंच पाहिजे. म्हणजे हे डॉक्युमेंट प्रत्येक